एक आणखीन प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आपण विनीता देशमुख आहेत असं आपल्यासोबत. नमस्कार, मला असं म्हणायचं की तुम्ही महाराष्ट्रातले सगळ्यात सेलिब्रेटेड आणि चारिस्माटिक यूथ लीडर आहात. तर त्यामुळे मला फार दुःख वाटलं की तुम्ही आता म्हणाला की फेसबुकमध्ये आणि ट्विटरमध्ये मी का येऊ. नाही, मला काय म्हणायचंय की राज ठाकरे काय करतात आणि कोण आहेत, त्यांचे विचार काय आहेत ते आम्ही नेहमी मराठी चॅनलमध्ये बघू शकत नाही, कारण सगळे जे यंगस्टर्स पण आहेत ते कामं करतात. तर तुम्ही, माझी अशी विनंती आहे की तुम्ही जर ट्विटर आणि फेसबुकवर आला आणि तुमचे जे सगळे जे व्ह्यूज आहेत तुम्ही मांडला, तर खरंच तुम्ही काय आहात ते सगळ्यांना कळेलच आणि आम्ही पण कम्युनिकेट करू शकू. कारण आता असं झालं की राज ठाकरे म्हणजे मराठी माणूस आणि नॉन महाराष्ट्रीयन्सवर त्यांचं हेट्रेड आहे. परंतु तुमच्या ह्याच्यात काहीतरी खूप इंटेलिजन्स पण आहे, पण ते आम्हाला काही माहिती नाही. तर तुम्ही प्लीज ट्विटर आणि फेसबुकवर या. नक्कीच. बरं झालं आपल्याला कळलं. आपल्यासोबत रमेश हरकळकर आहेत, स्वच्छता कामगार यांच्या प्रश्नांवर ते गेली. तुम्ही येणार का ते बोलला नाही. दोन प्रश्न घेऊया. त्यांना सांगू दे ना. रमेशजींना विचारू दे, मग एक सलग बोलतील कदाचित. नमस्कार सर. नमस्कार. मी यापूर्वी तुम्हाला स्वतः घरी येऊन सुद्धा भेटलो होतो. 74 पासून झाडू कामगारांच्या प्रश्नावर मी बोलतो, कुठे कुठे लिहितो सुद्धा. स्वच्छ भारत म्हणून आता मोठा ढोल वाजतोय सगळीकडे देशभर. मी देशाचं नाही बोलत, पण मुंबई महापालिकेत काम करणारा, मैतं उचलणारा, गटारं साफ करणारा, ह्या सगळ्यांना तो सहज कामावर यावं म्हणून घरांची व्यवस्था केली आणि निव्वळ ते राहतं घर टिकावं म्हणून त्याच्या 5 पिढ्या ह्या कचऱ्यात तशाच चढून जातात आणि जात आहे. आपण जेव्हा लोंढ्याबद्दल बोलतो आणि अधिकृत अनधिकृत बद्दल बोलतात, तेव्हा मला नेहमीच तुमची आठवण येते आणि मला वाटतं की हा मुद्दा ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी आपल्या कामगाराचं काम सुद्धा कमी होईल. कुणी यावं, कुठेही हगावं, काही करावं, मात्र ते आम्ही नाही काढलं तर आमचे खाडे करावे. आणि हा कामगार घडतोय या मुंबईमध्ये आणि तो 100% दलित आहे. कुणी या कामात येत नाही. ह्याबद्दल आपल्या पार्टीचा, आपल्या पक्षाचा उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भात काय अजेंडा आहे तो जरा कळलं तर. मला अजेंडा काय आहे बघा, माझं असं मत आहे की तुम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे. इथला जो माणूस आहे त्याला पहिला मान सन्मान मिळाला पाहिजे. मी बाकीच्यांचा विचार का सतत करत राहू आणि बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा मी का विचार करू. जर बाहेरच्या लोकांचा जर समजा त्रास किंवा त्यांचं ओझं हे जर समजा या शहरावरती आणि या राज्यावरती पडत असेल तर ते ओझं आपण का व्हावं. कामगार म्हणून सक्ती होते ना, ते घाट कुणाचे असू दे, तुझं काम आहे ते काय. म्हणूनच दुर्दैव हेच आहे आपल्या राज्यामध्ये की आपल्या लोकांचा विचार न करता आपण बाकीच्यांचा विचार पहिला करतो. आता माझ्या हातात आता तशी सत्ता नाही, मग तेव्हा हातात सत्ता द्या, तेव्हा झाडू नका मला. एक जयराज साळगावकरांना एक प्रश्न विचारायचा, शेवटचा प्रश्न तो घेऊ आणि आपण पुन्हा समारोपाकडे. समजेल असा विचारा. नमस्कार. भरत जावळकर म्हणाले की जयराची कॅम्पेन सगळ्यात चांगली मनसेची होती. नंतर टोल विषयी चर्चा झाली, तर टोलची भूमिका मनसेने प्रथम घेतली आणि मनसेमुळे टोलच्या पॉलिसीमध्ये बदल झाला. एवढी चांगली जाहिरात करणारी मनसे हा टोलचा प्रश्न आपण हाताळला, ते लोकांपर्यंत नेऊ शकली नाही, म्हणून निवडणुकांमध्ये त्याचा आपल्याला नाही तसं नाहीये. ते त्याच्यामध्ये काही वेगळ्या यंत्रणा लागल्या. त्याच्यामध्ये म्हणजे अगदी वर्तमानपत्र ते टेलिव्हिजन चॅनल यांच्यामधनं पण त्याच्यात मराठी पण आले. याच्यामध्ये एक यंत्रणा राबवली गेली जाणून बुजून की हे विचारले गेले प्रश्न की ह्याच्यावरती आता काय चालू आहे म्हणजे प्रश्न असं मी बघायचे त्यांना तेच सांगितलं की ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठचीही भूमिका घेतली नाही त्यांना कोणताही चकार प्रश्न कोणी विचारला नाही, काही नाही, आणि फक्त मला विचारत आले. जणू काही त्यांना असं भासवायचं होतं की अच्छा पैसे घेऊन हे मागे तर नाही हटले, असा एक भास निर्माण करायचा होता. कळलं का. म्हणजे आम्ही एका बाजूने काम करत होतो, पण काही जण फक्त सुपाऱ्या घेऊन काम करत होते इतरांच्या, आणि आम्ही जे सांगितलं त्याचप्रमाणे सरकारला करावं लागलं. याचं श्रेय देखील त्यांना द्यावंसं वाटत नाही, कारण ते प्रेम करत होते. आपलं नाव सोडायला आज आपण संगीताचे चाहते आहात. आपले वडील गुलाम अलींचे अत्यंत चांगले मित्र होते, भक्त होते. तर आता गुलाम अलीला तुम्ही गाऊ देणार की नाही त्याच्यावर अवलंबून आहे.
दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे मी गुलाम अलींच्या गाण्याचा मी देखील एक प्रशंसक आहे, त्याच्यामध्ये काही चर्चा नाही. गुलाम अली हे मला असं वाटतं एक निमित्त आहे, हा एक विषय वेगळा आहे. पहिला विषय असा आहे की याच्यामध्ये आपलं जे बाजूचं राष्ट्र आहे, जर देवाणघेवाणच करायची असेल तर मला असं वाटतं बाजूच्या राष्ट्राने देखील त्या प्रकारचं त्यांनी औदार्य दाखवणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला आपण त्यांच्या कलाकारांना महत्त्व द्यायचं आणि त्यांना आपण इकडे आणायचं आणि त्यांना म्हणजे बहुतेक कलाकार हे मला असं वाटतं त्यांचे पैसे हे भारतातनंच त्यांना मिळतात, पाकिस्तानच्या कलावंतांना. तो गेटवे ऑफ इंडिया आम्ही आमचा उघडून द्यायचा आणि त्यांनी त्यांचे दरवाजे सतत बंद ठेवायचे. मला असं वाटतं हे एका बाजूनी होऊ शकत नाही. आपल्याही कलाकारांना तिकडे पाकिस्तानमध्ये त्याच प्रकारची आदराची वागणूक मिळाली पाहिजे, ही जर अपेक्षा असेल तर यात गैर काहीच नाहीये. हा काही कलावंतांना विरोध, माझा कलावंतांना विरोध असण्याचा काही विषयच नाहीये. मागच्या वेळेला पण आशाताईंनी जो एक काही ह्याच्यावरती कार्यक्रम केला होता, कुठचा तो कलर्सवर, तिथे पण त्या रुना लैला आणि रुना लैलांची गाणी आपण लहानपणी ऐकत आलो की टेलिव्हिजनवरती ऐकत आलो. अबिता परवीन त्याही होत्या. हा विषय कलाकारांचा नाहीये, हा विषय आहे त्या देशाची वृत्ती भारताबद्दल कशी आहे. मला असं वाटतं हा विषय त्या देशाने जर समजा समजून घेतला, म्हणजे लता मंगेशकरांपासून आशाताईंपर्यंत, दीदींपासून आशाताईंपर्यंत, जगजित सिंगांचा कार्यक्रम तिकडे होता आणि त्याच्यावर तिकडे गेले त्याला सगळी ऑडिटोरियम त्यांनी बुक करून टाकली आणि कोणाच्या तरी घरात त्यांना गायला लागलं. आता अशा ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला जाता, मग मला असं वाटतं की आपणही तिकडे जाऊया नको, त्यांनी इकडे येऊ नये. हा कला बंद करण्याचा विषय नसून मला असं वाटतं हा वृत्तीत बदल आणण्याचा विषय आहे. हा आपण तेवढ्या पुरता ठेवावा. एक शेवटचा मूलभूत प्रश्न तुम्हाला, मराठी भाषेचा, ज्याच्यावरती तुम्ही सातत्याने सगळं राजकीय भूमिका घेत असता. मराठी भाषा अभिजात केल्यामुळे मराठी भाषेमध्ये काही फरक येणाऱ्या काळात पडेल का? कारण तसं सरकारी पातळीवरती प्रयत्न सुरू आहे. मराठी शाळा, मराठी बालवाड्या, म्हणजे आता अगदी ठाण्यासारख्या शहरामध्ये मोजून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या नर्सरीज मराठीतल्या या आता शिल्लक आहेत. म्हणजे पुढच्या 5-10 वर्षामध्ये ती पिढी त्याच्यातनं नामशेष होणार आहे त्या भाषेच्या माध्यमातून. काय करणार तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या मराठी शाळेच्या संपूर्ण धोरणाच्या संदर्भामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मराठी शाळा वाढवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या मराठी शाळांमध्ये उत्तम इंग्रजी देखील शिकवणं तितकंच गरजेचं आहे, तर या मराठी शाळा वाढतील. आपल्याकडचा माफ करा परंतु आपल्या संपूर्ण देशामधला, मी हे सर्व असं एक जनरल स्टेटमेंट करत नाहीये मी. असे अनेक आपल्या देशामध्ये अनेक शाळांमध्ये उत्तम शिक्षक आहेत, पण आपणच अनेकदा बातम्या लावत असता, अनेक लोक येऊन सांगत असतात की ज्या प्रकारचं व्यापारीकरण सुरू आहे, म्हणजे आपल्याकडच्या अनेक शाळांमधले कॉलेजमधले शिक्षक हे शाळेमध्ये न शिकवता त्यांच्या ट्युशन्स लावायला सक्ती करतात. आता हे कुठच्या शिक्षणामध्ये बसतं मला माहिती नाहीये. आणि सगळ्यात एक काय त्यांचं नाव, मी त्यांचं नाव विसरलो, ते आपण कोण बोलले होते ते की तुमच्या इकडचे तरुण कुठची गाणी गातात ते सांगा. विस्टन चर्चिल यांचं वाक्य आहे. चर्चिल यांचं वाक्य नाही ते आम्ही मध्यंतरी होतो. तुमच्याकडचे तरुण कुठची गाणी गातात सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. तर आता प्रश्न असा आहे की आपल्याकडचा 10वी पास झालेला मुलगा, 12वी पास झालेला मुलगा, ह्यांना अनेक मुलं मला भेटत असतात, बोलत असतात. अनेकदा मी त्यांच्याशी बोलत असतो, विचारत असतो. त्यांना जेव्हा विचारतो बाबा तुला काय व्हावंसं वाटतं, तो म्हणतो मला इंजिनियर व्हावंसं वाटतं, मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हावंसं वाटतं, मला डॉक्टर व्हावंसं वाटतं, मला आर्किटेक्ट व्हावंसं वाटतं, मला हे व्हावंसं वाटतं, मला ते. एक जण आजपर्यंत मला इतक्या वर्षात कोणी बोललं नाही मला शिक्षक व्हावंसं वाटतं. याचं कारण ज्या प्रकारचा आदर किंवा ज्या प्रकारची गोष्ट शिक्षक म्हणून तो सगळ्यात महत्वाचा पाया आहे. नुसता अभिजात भाषेचा दर्जा देऊन काही होणार नाहीये, त्याला खालपासून सगळ्या गोष्टी सुरू करायला लागतील आणि ते आपल्याला सगळ्यांना मिळून करावे लागतील. राज ठाकरे एकटा बोलून होणार नाहीये ते. तामिळनाडूमधली तमिळ ही लँग्वेज, त्यांची भाषा ही काय एकट्या कुठच्या तरी करुणानिधी किंवा जयललितामुळे टिकलेली नाहीये, त्यातल्या खालच्या माणसापर्यंत सगळ्यांना माहिती आहे ते. आणि तो त्या प्रकारचा कडवट अभिमान जोपर्यंत आपल्या भाषेमधचा आपल्या सगळ्या खालपर्यंत लोकांपर्यंत सगळ्यांमध्ये येत नाही तोपर्यंत आपण कुठच्या गोष्टींच्या अपेक्षा धरायच्या. घरामध्ये जर समजा मुलांशी जर आई वडील जर समजा इंग्रजीमधनं बोलणार असतील, आपण त्या मुलाकडनं काय अपेक्षा धरायची की त्यांनी मराठीत बोलावं? सर, या मुद्द्याला घेऊन एक छोटासा अहो मला निघायचंय आता, कृपा करून. छोटासा प्रश्न निगडीत आहे की पण शाळेतच जर मराठी मुलांना ऍडमिशन्स मिळत नाहीयेत
आज शिवाजी पार्कचंच उदाहरण घेतलं तर एकीकडे बॉम्बे स्कॉटिश आहे, एकीकडे बालभवन आहे, पण ऍडमिशन्स मिळताना मराठी लोकांनाच ऍडमिशन्स मिळत नाहीत, मग काय करावं? कोण बोललं तुम्हाला? नाही हो मिळत आहे. नाही, असं नाहीये. बरं. म्हणजे तुमचं म्हणणे बालमोहनमध्ये मिळत नाही मराठी मुलांना ऍडमिशन? तसं नाही, मग पण जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही शाळा घेतल्या तर तिथे ज्या पद्धतीची सुरुवात असते ऍडमिशन प्रोसेसच्या आधी, जी इलिगल एक स्टेज असते, ती जर तुम्ही पार करू शकलात तरच तुम्हाला पुढे ऍडमिशन्स मिळू शकतात. तर मी काय चौकीदार बसवतो आता शाळांवरती. ठीक आहे, झालं. नाही, हा निश्चित झालं. म्हणजे हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कदाचित द्यावं लागेल, कारण शाळेचा ऍडमिशनचा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये पण येणार आहे आणि खूप गंभीर आहे. म्हणजे हो, मला माहिती. आता त्यांनी ज्या 2 शाळा सांगितल्या, मला म्हणजे असं केवळ वाटतं बालभवन किंवा दादर नाही, पूर्ण ठाणे शहर असेल, बाकी सगळी शहरं आहेत, खूप ऍडमिशनची मोठी समस्या आहे सगळ्या आहेच शहरात. ना मोठी ती समस्या. एक पक्ष म्हणून तुम्ही नाही, कसं आहे, हे बघा, आता एक पक्ष म्हणून शेवटी तुम्हाला शाळा वाढवायला पाहिजेत, कॉलेजेस वाढवायला पाहिजेत. हे बघ, हे सगळं ना खूप काय म्हणतो, हे खूप किचकट होऊन बसलेलं आहे या सगळ्या गोष्टी. ह्याचं असं काही सरळ सोड, असं काही सरळ उत्तर असं कुठच्या गोष्टीचं नाहीये. पण ते सोडवण्यासाठी मी सतत जे सांगतो ना, तुम्ही काय होतं, तुम्ही मला बाहेरून हे सगळे प्रश्न मला विचारता, पण मला आत पाठवत नाही. आणि जे आत बसले त्यांना हे प्रश्न विचारत नाही. नाही, त्यांना सुद्धा विचारतो आम्ही. त्यांनी काय बोलले, काय मग ते करतो म्हणतात ते. करतो बोललाच. मी नक्की करीन. नक्कीच तुम्ही तुमचा अजेंडा सांगितलेला आहे. अर्थात महाराष्ट्राच्या समोर एक प्रश्न त्यांना जायचंय, अगदी थोडक्यात. ही बातमी आत्ताच आली आहे म्हणून त्यांना हा प्रश्न विचारते. औरंगाबाद खंडपीठानं तुम्हाला सगळ्या जी कल्याणमध्ये रेल्वेमध्ये जी मारहाण झाली होती त्या प्रकरणामध्ये तुम्हाला आधी तुमच्यावर केस सुरू होती, त्या केस प्रकरणी तुम्हाला दोषमुक्त केलंय. म्हणजे यापुढं अशी आंदोलनं सुरू राहणार आहेत? आंदोलनं चालूच राहणार अशा स्वरूपाची? अशाच स्वरूपाची. त्याचा केसेसशी काही संबंध नाही. अस्वलाला कुठे फरक पडतो एका केसचा? एवढे केस असतात, त्यातला अजून एक केस. धन्यवाद राज ठाकरे, तुम्ही इथे आलात आमच्या या पण कार्यक्रमामध्ये. त्याबद्दल न्यायालयाचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी या प्रकारचा निर्णय दिला. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे मी. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. इलेक्शन आहे आणि हा? कल्याणमध्येच इलेक्शन आहे आणि कल्याणमधलीच केस तुम्ही दोषमुक्त झालात म्हणजे सुभेदाराची काय म्हणजे काय चांगला शकून वगैरे म्हणायचा. राजजी, धन्यवाद. तुम्ही आज हा संवाद साधलात आणि मला असं वाटतं गेल्या आठवडाभर जाहीर सभांची एक म्हणजे दौरे तुमचे सुरू आहेत कल्याण